पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच काहीतरी खमंग तळणीचं खायची इच्छा होते. तर असाच एक पदार्थ म्हणजे आळूची वडी. आज आपण बनवणार आहे आळू वडी. या व्हिडिओमध्ये काही टिप्स पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी एक मूठभर कोथिंबीर, 1 इंच आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 2 ते 3 मिरचीचे तुकडे बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. आता आपण इतर साहित्य काय लागतं ते बघूयात. आपल्याला लागणार आहे 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन, चिंच गुळाचा कोळ. यासाठी मी चिंच अर्धा तास पाण्यात भिजवून त्याचा घट्ट कोळ काढून त्यामध्ये पाव वाटी गूळ टाकलेला आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर मिरचीचं वाटण, चिमूटभर हळद, 1 चमचा तिखट, 6 ते 7 मोठ्या आकाराची आळूची पानं. आता सुरुवात करूया कृतीला. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, कोथिंबीरचं मिरचीचं वाटलेलं वाटण, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, पांढरे तीळ, जिरेपूड आणि मीठ घालून घेऊयात. 1 चमचा ओवा हातात चोळून घालायचा आहे. त्यानंतर चिंच गुळाचं कोळ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये काही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता एक पान घेऊन त्याच्या शिरांची बाजू वर येईल असे पोळपाटवर ठेवून घ्यायचं आहे आणि त्या पानावरून हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे. या पानाच्या शिरा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून वडी वळताना सहजपणे वळता येईल. अशा पद्धतीने मी सगळ्या पानावरून लाटणं फिरवून घेते. आता या पानाला सारण छान काटोकाट येईल असं लावून घ्यायचं आहे. सारण खूप जास्त किंवा खूप कमी लावायचं नाही आहे, कारण जास्त सारण लावलं तर वडी वळताना ते बाहेर येऊ शकतं आणि कमी लावलं तर वडीला तशी चव येणार नाही. त्या पद्धतीने आपण सर्व पानांना सारण लावून घेऊयात. पहिली टिप द्यायची म्हणजे पानं शक्यतो काळ्या देठाची आणि मोठ्या आकाराची घ्यायची आहेत. दुसरी टिप म्हणजे चिंच गुळाचं पाणी वापरायचं आहे. यामुळे वडी खाताना आपला घसा खवखवणार नाही. आता एका पानाला सारण लावून झाल्यावर दुसरं पान हे पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने लावायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व पानांना सारण व्यवस्थित लावून घेतलं आहे. आता पानाला फोल्ड करायचं आहे. एक टीप द्यायची म्हणजे दोन्ही वर आणि खालच्या बाजू आधी दुमडून घ्यायच्या, मग पानाच्या बाजूचा भाग दुमडून घ्यायचा, म्हणजे मग आतलं सारण बाहेर पडणार नाही. आता तयार झालेली ही वळकुटी स्टीमरच्या भांड्यात ठेवण्यासाठी तयार आहे. त्याआधी स्टीमरच्या प्लेटला थोडं तेल लावून घेऊयात आणि ही वळकुटी प्लेटमध्ये ठेवून स्टीमरमध्ये जवळपास 12 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर हे शिजलं आहे का ते चेक करून घेऊयात. त्यासाठी चाकूला किंवा टूथपिकला आपण असं आतमध्ये रोवून बघायचं आहे. तर आपली वडी एकदम प्रॉपर शिजली आहे. आता आपण अर्धा सेंटीमीटर इतके जाडीचे काप करून वड्या पाडून घेऊयात. तर इथे एका वळकुटीपासून जवळपास 15 ते 16 वड्या तयार झालेल्या आहेत. मी इथे तेल आधीच तापायला ठेवलं होतं. आता मीडियम टू हाय फ्लेमवरती वड्या 2 मिनिटासाठी आलटून पालटून तळून घ्यायच्या आहेत. वड्या तुम्ही न तळता सुद्धा खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून पण खाऊ शकता. पण वड्या जर डीप फ्राय केल्या ना तर त्या एकदम खमंग, चविष्ट आणि कुरकुरीत पण लागतात. तर तुम्ही बघू शकता वड्यांना खूप छान लेयर झालेले आहेत. यावरून मी थोडेसे पांढरे तीळ टाकून सर्व केलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे आळूवडी करून बघा. पावसाळ्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा तरी आळूवडी झालीच पाहिजे. आणि तुमची आळूवडी कशी बनली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.